तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये एक अशी महिला वैज्ञानिक होऊन गेली, ज्यांनी आयुष्यभर लग्नच केलं नाही. कारण त्या म्हणायच्या, मी फिजिक्सशी लग्न केलं आहे. त्या होत्या बिभा चौधरी. 1930च्या काळात जेव्हा मुलींना घराबाहेर पडायलाही संघर्ष करावा लागत होता, तेव्हा बिभा चौधरी कलकत्ता विद्यापीठात फिजिक्स शिकत होत्या. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 24 विद्यार्थ्यांच्या वर्गात त्या एकट्याच मुलगी होत्या. पण खरी लढाई अजून बाकी होती. त्यांना कॉस्मिक रेजवर संशोधन करायचं होतं. पण त्यांच्या वरिष्ठांनी स्पष्ट सांगितलं, हे काम महिलांसाठी नाही. पण बिभा थांबल्या नाहीत. त्या 12,000 फूट उंच पर्वतांवर जाऊन संशोधन करत होत्या. अंतराळातून येणाऱ्या रहस्यमय कणांचा अभ्यास करत होत्या. आणि मग त्यांनी असा शोध लावला जो पुढे फिजिक्सच्या जगात खूप मोठा ठरणार होता. पण दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्यांचं संशोधन थांबलं आणि काही वर्षांनी एका दुसऱ्या वैज्ञानिकाने जवळपास त्याच संशोधनासाठी नोबेल प्राइज जिंकला. इतिहासाने त्यांचं नाव विसरलं, पण विज्ञानाने नाही. नंतर त्या भारतातील पहिल्या महिलांपैकी एक बनल्या, ज्यांनी विदेशातून फिजिक्समध्ये PhD मिळवली. TIFR आणि KGF सारख्या मोठ्या संस्थांमध्ये काम करून त्यांनी भारतातील पार्टिकल फिजिक्सचा पाया मजबूत केला. पण आयुष्यभर त्यांना ना प्रसिद्धी मिळाली, ना मोठे पुरस्कार. तरीही त्या शेवटच्या श्वासापर्यंत विज्ञानासाठी काम करत राहिल्या. ही फक्त एका वैज्ञानिकाची गोष्ट नाही, ही आहे जिद्दीची गोष्ट, स्वप्नांसाठी लढण्याची गोष्ट. भारतातील प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने डॉक्टर बिभा चौधरी यांचे नाव ओळखले पाहिजे. अशा विस्मृतीत गेलेल्या महान भारतीय वैज्ञानिकांच्या कहाण्या ऐकायच्या असतील तर फॉलो करा. जय हिंद, जय विज्ञान.